सिंधुदुर्ग में मीडिया से बात करते हुए बीजेपी मंत्री नीतीश राणे ने एक बार फिर वक्फ कानून पर अपनी प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा, किसी भी इस्लामिक देश में वक्फ कानून मौजूद नहीं है, ये केवल हमारे हिंदू राष्ट्र भारत में ही है। अब मोदी सरकार हिंदू समुदाय के उन अधिकारों और जमीनों को वापस पाने के लिए काम कर रही है। इसके साथ राणे ने अन्य कई मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। साहित्य संमेलन 2025 ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज मी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आलेलो होतो। जिल्ह्याच्या ग्रंथालयाची परिस्थिती बदलावी किंवा काळानुसार आधुनिकीकरण व्हावं। आमच्या जिल्ह्यामध्ये पहिलं डिजिटल ग्रंथालय बनवण्याची तयारी माझी सुरू झालेली आहे, जेणेकरून वाचक वर्ग वाढला पाहिजे, भावी पिढी पण ग्रंथालयाकडे आली पाहिजे। जगभरामध्ये जे ग्रंथालय आहे तिथे लोक तासनतास बसतात, तरुणी पण तिथे येऊन आपला वेळ घालवतात। तीच परिस्थिती माझ्या सिंधुदुर्गामध्ये पण व्हावी या दृष्टिकोनातून काही प्रयत्न माझे सुरू आहेत। काही नाट्यगृह बांधण्याची आमची तयारी सुरू झालेली आहे। एकंदरीत आमच्या जिल्हा आणि कोकणाचे साहित्य संमेलन साहित्यिकांसाठी साहित्याचं जतन करण्यासाठी जे जे प्रयत्न सरकार म्हणून आम्ही करतोय ते मी माझ्या भाषणाच्या माध्यमातून सांगितलं। आता मराठी भाषा भवन हे मुंबईमध्ये बनत आहे, म्हणजे दिमागदार बनत आहे। आम्हाला प्रत्येकाला त्याच्याबद्दल अभिमान आहे। तसंच कोकणासाठी आमची मालवणी भाषा बोली भाषा म्हणून आम्हाला सगळ्यांना त्याच्याबद्दल सार्थ अभिमान आहे। म्हणून आमच्या कोकणामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड कुठेही एक मराठी मालवणी भाषा भवन म्हणून एक बनावं असे एक विचार मी इथे मांडलेला आहे। आता सगळ्या कोकणातल्या साहित्यिकांनी एकत्र येऊन अगर इच्छा व्यक्त केली तर सरकार म्हणून त्याची जबाबदारी घेण्यासाठी मी स्वतः तयार। ना पाकिस्तानमध्ये आहे, ना बांगलादेशमध्ये आहे, कुठेच नाही। ते फक्त आमच्या हिंदू राष्ट्र असलेल्या भारतामध्ये आहे। आणि आता देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींचे सरकार जे काय वक्फ बिल जे आणतंय, जे अमेंडमेंट त्याच्यामध्ये सुचवत आहे, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू समाजाची जे काही जमिनी जे घेतलेल्या आहेत, बडकवलेल्या आहेत, कब्जा केलेल्या आहेत जबरदस्तीने, आणि त्यासाठी त्यांना न्याय मागण्याचा पण हिंदू समाजाला जेव्हा अधिकार नसतो, ते मिळत नाही, तो सगळा अधिकार त्या सगळ्या जमिनी आता हिंदू समाजाला परत देण्याचं काम हे आमचं नरेंद्र मोदीजींचं सरकार करतंय। या विधेयकामध्ये अशी ही तरतूद आहे की तुम्हाला जेव्हा वक्फच्या अंतर्गत तुमची जमीन कोणी हडपली तर तुम्ही हायकोर्टात पण जाऊ शकता। त्याचबरोबर त्या समितीमध्ये आता हिंदूचे पण काही सदस्य असणार, त्याच्यामुळे कोणीही हिंदू समाजाच्या जमिनी जे आतापर्यंत देशामध्ये हडपले जात होते त्या सगळ्या गोष्टी बंद होणार आणि आपल्या हिंदू समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये न्याय भेटेल। चांगली गोष्ट, स्वागताची गोष्ट आहे। शेवटी हा न्यायालयीन विषय आहे। न्यायालयाने त्या वडिलांच्या पिटिशनला न्याय म्हणजे त्याची नोंद घेतलेली आहे। 2 तारीख त्या संदर्भात दिलेली आहे। मला विश्वास आहे जे काही सत्य कोर्टाच्या समोर जे काही पुरावे संबंधित वकील जेव्हा मांडतील तेव्हा माननीय न्यायालय योग्य तो निर्णय देतील आणि दिशा साल्यान आणि सुशांत सिंग राजपूतला योग्य पद्धतीने न्याय देतील।